त्यांचा लैंगिक छळ। तर सरांनी आताच आपल्याला सांगितलं की आपल्यावर अन्याय झालाय हेच माहिती नसेल तर दाद तरी कुठे जाऊन मागणार। तर अन्याय झालाय म्हणजे काय, तर आता आपल्या संविधानाने कॉन्स्टिट्यूशनने प्रत्येकाला आपल्याला अधिकार दिलेले आहेत। शिक्षणाचा अधिकार म्हणा, इक्वॅलिटी आपल्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेली, किंवा आपल्याला डिग्निटीने म्हणजे स्वाभिमानाने जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। हे सगळे आपले अधिकार आहेत। उद्या तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि त्यापासून जर तुमच्या घरच्यांनी वंचित ठेवलं तर हे वंचित ठेवणं म्हणजे काय झालं, तुमच्यावर अन्याय झाला। हे सर्वप्रथम आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याबरोबर ज्या घटना घडतायत, इव्हन घरामध्ये समजा किंवा वर्कप्लेसमध्ये, आता माझा विषय तो वर्कप्लेसचा आहे। आता वर्कप्लेस म्हणजे काय की जिथे बिझनेस माइंडेड लोक एकत्र येऊन काम करतात, एम्प्लॉयमेंट आहे, जिथे नोकरी करतात, अशा ठिकाणी जे अन्याय होतात त्या विरुद्ध जेव्हा आपण दाद मागायला जातो तर त्यासाठी एक पॉश ॲक्ट POSH ॲक्ट असा 2013 साली आलेला आहे। तर हा ॲक्ट अंमलात येण्याचं सर्वप्रथम कारण म्हणजे काय आहे की राजस्थानमध्ये एक विशाखा वर्सेस राजस्थान